नमस्कार, जी 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। मी अजित मांढरे। 1993चा साखळी बॉम्बस्फोट झाला होता, त्यामधला मुख्य आरोपी याकूब मेमन याची पुनर्विचार याचिका आज सुप्रीम कोर्टाने देखील फेटाळलेली आहे। त्यामुळे 30 तारखेला सकाळी 7 वाजता याकूब मेमनला फाशी दिली जाणार आहे। या संपूर्ण घटनेमध्ये सर्वात महत्त्वाची होतं ते तपास यंत्रणा असतील, त्याच पद्धतीने न्यायव्यवस्था देखील महत्त्वाची होती। न्यायव्यवस्थेचा काय नेमका रोल होता, कशा पद्धतीने संपूर्ण घटना समोर आल्या, पुरावे समोर आले, आरोपी किती या संपूर्ण घटनेमध्ये त्यांनी किती मोठं काम केलं होतं आणि त्याच्यामुळे भारताला किंवा संपूर्ण जी आपली मुंबई आहे त्यांना किती मोठं नुकसान झालं, याबाबत न्यायालयामध्ये अतिशय धक्कादायक अशा गोष्टी समोर आल्या होत्या। आपल्यासोबत या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलण्याकरता टाडा न्यायालयाचे त्यावेळीचे जज न्यायाधीश प्रमोद कोदे साहेब आहेत। कोदे साहेब, जी 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात आधी की हा जो निकाल झाला, आज जो सुप्रीम कोर्टाने याकूब मेमनची जी पुनर्विचार याचिका होती ती फेटाळली, त्याबद्दल आपण काय सांगाल? अजितजी, आपणास व आपल्या जी24च्या स्वरूप एक्सरास माझा नमस्कार। धन्यवाद सर। याचिका फेटाळण्यामुळे बॉम्बस्फोट खटल्यातील एका उर्वरित पर्व जे होतं त्याला पूर्णविराम मिळाला असावा असं मला वाटतं। त्याचबरोबर 99 आरोपींच्या शिक्षा फायनल झालेल्या आहेत। याचा वेगवेगळ्या पिटिशन होत असल्यामुळे होत नव्हती, तीही फायनल झाली। त्यामुळे नागरिकांना न्यायालयांवर, सरकारवर विश्वास ठेवून असतात की इथे आमचं जीवन सुरक्षित आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला असं मला वाटतं। नक्कीच सर, पण एक गोष्ट आहे की याकूब मेमन हा जो या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी होता, असं काय नेमकं घडलं होतं किंवा असे नेमके काय पुरावे समोर आले होते याकूब मेमनला फाशी द्यावी लागली? कारण का 1993 जो बॉम्बस्फोट होता त्यामागे फक्त दाऊद होता, टायगर मेमन होता, पण मुख्य जे खाली जे लोक काम करत होते की जे मुख्य स्लीपर सेल होते, ज्यांनी संपूर्ण प्लान आखला होता, या संपूर्ण बाबतीमध्ये जो याकूब मेमन आहे त्याचा रोल काय होता, संपूर्णपणे त्याची भूमिका काय होती आणि काय नेमके पुरावे समोर आले होते? जे सब्जेक्ट मॅटर होतं ते प्रचंड होतं, त्यामुळे फक्त मेमरीवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं खरोखर कठीण आहे। तरी मी प्रयत्न करतो। त्या ॲक्टिव्हिटीज करण्यामागे उद्देश असा होता की मुंबईमध्ये जी भारताचं कमर्शियल कॅपिटल मानलं जातं, इथे हॅवॉक घडवून आणणं। तसं बघायला गेलं तर या केसमध्ये असाही पुरावा आला, थोडासा इम्प्लाइड, की असे बॉम्बस्फोट एका दिवशी एका वेळी फक्त मुंबई नाही तर बाकी आणि इतरही शहरात करायचे होते। बट समथिंग वेंट रॉंग अँड इट ट्रिगर्ड अर्ली इन बॉम्बे, आणि इथे काय म्हणतात नाही बॉम्बस्फोट घडले। खटला इतका प्रचंड मोठा झाला कारण या खटल्यामध्ये सर्वसाधारण खुनाच्या खटल्यामध्ये एका खुनाचा किंवा त्या खुनाच्या कटाचा पुरावा काय म्हणतात नाही तो खटल्यामध्ये जानेवारी 93 पासून 12 मार्च 1993 पर्यंत 2.5 ते 3 महिन्यात मुंबई, रायगड आणि ठाणा यातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी एकदा नव्हे तर अनेक अशी असंख्य कृत्य जी केली गेली की ज्यामुळे ही कॉन्स्पिरसी हा कट फलद्रूप व्हावा म्हणून ह्यात वेगवेगळी ऑपरेशन झाली। तर ह्यातील जी इम्पॉर्टंट जी ऑपरेशन जी होती, या सर्व गोष्टीकरता पैसा लागणार होता। हा पैसा उपलब्ध मिडल ईस्टच्या एका बँकेतर्फे काय म्हणतात ना तो भारतात आणण्यात आला, किंवा फायनान्शियल साईडमध्ये काय म्हणतात ना याकूब होता इनोवा। तसंच हे वेगवेगळी ऑपरेशन ही एक्झिक्यूट करण्याकरता वेळोवेळी सूचना देणं, काही ठिकाणी सहभाग घेणं हे त्याचं काम होतं। खुद्द त्याच्या ताब्यामध्ये बॉम्ब्स होते, हँड ग्रेनेड्स होते। तर ह्या असंख्य त्याच्या कृत्याचा विचार करून आणि त्याच्याबाबत जो पुरावा आला त्यातून हे सिद्ध होत होतं की टायगर मेमनने त्याच्या मदतीने ही कॉन्स्पिरसी एक्झिक्यूट केली। असा पुरावा आल्यानंतर हा न्यूक्लियस मधला आरोपी आहे।
कुठेही पकडले न जाता पळून जाण्याकरता म्हणूनची सुद्धा यांनी व्यवस्था केली होती. तिकीट्स त्यांच्याकरता दुसऱ्या लोकांकरता अरेंज केली होती. याचा विचार करता कॉन्स्पिरसीच्या कटामधील प्रत्येक आरोपी हा कॉन्स्पिरसी यशस्वी होण्याकरता केलेल्या कृत्यासाठी किंवा असं कृत्य घडवण्यास कारणीभूत होण्यासाठी जो जो असतो तो कॉन्स्पिरसीमध्ये लायबल ठरला जातो. बरं सर, ज्यावेळी याकूब मेमन न्यायालयामध्ये यायचा, ट्रायल सुरू होती, अशा परिस्थितीमध्ये तो एक तर हुशार होता, उच्च शिक्षित होता, त्याला सर्व गोष्टी माहिती होत्या की कशा पद्धतीनं समोरच्या व्यक्तीला आपल्या बाजूने वळून घ्यावं. त्याकरता तो न्यायालयामध्ये अनेक टॅक्टिक्स वापरायचा. आपल्याला देखील अनेक वेळा तो संभाषण करायचा. त्यानं अशा काही कृत्य केले का किंवा अशा काही त्याने टॅक्टिक्स केल्या का की ज्यामुळे या संपूर्ण खटल्यावर परिणाम पडेल, कारण का तो अतिशय हुशार होता. या खटला लांबवण्यामध्ये काही त्यांचा हातभार होता काही लोकांचा. आता तो चार्टर्ड अकाउंटंट तो होताच. ज्या प्रकारे त्याच्याविरुद्ध पुरावा आला आणि त्याच्या कृत्याची साबित झाली, त्यामुळे हा किती मोठा प्लॅनर होता हेही स्पष्ट आहे. आणि एक प्रकर्षाने मला जाणवली की तो त्याच्या मागण्याबद्दल, त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबियाच्या मागण्याकरता हा अत्यंत आग्रही असायचा. काय ना, आपल्या देशामध्ये कायद्याने आरोपीला काही अधिकार दिले, तसेच फेअर ट्रायल करण्याकरता अनुषंगित ऑर्डर करायची कोर्टाला हक्क आहे. पण याबाबत त्यामुळे कोर्टाकडे काही लोक काही गोष्टींची योग्य त्या मागणी करू शकतं. योग्य परिस्थितीत कोर्ट देतं सुद्धा. परंतु याचबरोबर ह्यांच्या लोकांवरही एक जबाबदारी होती. या खटला लवकरात लवकर काय म्हणतात ना पुरा करायच, कोर्टाची मदत करणं, कोर्टाचा कमीत कमी वेळ इन्सिडेंटल कामाकरता घेणं. पण ते पथ्य नव्हता पाळ. सर, कुठे ना कुठे कधी आपल्याला असं वाटलं का की जो याकूब मेमन आहे त्याला आता कुठेतरी कळून चुकलं की आपण जे कृत्य केलेलं आहे त्यामुळे आपला अंत आहे, किंवा या संपूर्ण घटनेमध्ये न्यायालय यांनी जे कायदे आहेत ते एवढे कठोर आहेत किंवा एवढं सक्षम आहेत की यामुळे आता आपण वाचू शकत नाही? कुठे असं कोसळला होता का किंवा कुठे असं जाणवलं होतं का? कठीण आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर देणं. कारण काय असतं, या संपूर्ण खटल्यामध्ये निकाल झाला तरी सुद्धा किंवा निकालाच्या दिवसापर्यंत सुद्धा कुठेही यांनी कबूल नव्हतं केलं की मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. तसंच आपल्या देशाच्या कायद्याप्रमाणे आरोपींना ज्या सुविधा मिळतात त्यात त्यांना लिगल असिस्टन्स मिळतो. त्यांना कोण लिगल असिस्टन्स देतं, या दुसरे असिस्टन्स देतात, काय मार्गदर्शन करतात किंवा काय सांगतात, याच्यावर त्या माणसाची मनोवृत्ती काय म्हणतात ना अवलंबून असते. तर असा आरोपी कोर्टापुढे जसा वागतो त्याच्यावरनं असला कुठलाही काय म्हणतात ना निष्कर्ष काढणं मला वाटतं सर्वस्वी चुकीचं ठरेल. सर, यामध्ये आता याकूब मेमनचा किंवा इतर जे आहेत त्यांचा सहभाग होता, त्यांना शिक्षा झालेली आहे. पण आता मुख्य जो आहे याच्यामध्ये सर्वात दाऊद, त्यानंतर टायगर मेमन यांनी भारतामध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्त्या केल्या आहेत, गुन्हेगारी कारवाई केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुठे आपल्याला एक खंत वाटते का किंवा अनेक पुरावे येऊनसुद्धा दाऊदचा सहभाग असूनसुद्धा तो आता नाही आहे, तो असं तर त्यालाही देखील आपण शिक्षा देऊ शकलो असतो? आज ना हा गुन्हेगार आहे का नाही हे तो ट्रायलमध्ये सामील झाल्याशिवाय भाष्य करणं योग्य नाही. कारण आपल्या देशाच्या कायद्याप्रमाणे कुठल्याही आरोपीवर त्याच्या ॲब्सेन्समध्ये ट्रायल चालली जात नाही. जे काही पुरावे जे आले असतात त्यात त्याच्या विरोधात काही पुरावे आले असतील, ते पुरावे कॉन्टेस्ट करायचा त्याला संधी द्यावी लागते. आणि अशी संधी त्याने घेतल्यानंतर मग त्यातनं काय निष्कर्ष निघतो ह्याच्यावरच हे अवलंबून आहे. आता दाऊद इब्राहिमच्या बाबतीमध्ये तो हा बॉम्बस्फोट व्हायच्या कित्येक वर्ष अगोदर भारताच्या बाहेर कायदेशीररित्या याचं हस्तांतर करून याला मुंबईमध्ये या केस करता आणणं फार मोठं जिकिरीचं काम आहे. आपल्या देशाकडनं प्रयत्न चालू आहेत. आता त्यांना यश आलेलं नाही, त्याला असंख्य कारण आहे. बरेच हितसंबंध याच्यामध्ये असतात. आज आपल्यातील काही लोकांवर टीका होते, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीवर टीका होते, सरकारवर टीका होते. मला काही त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाही. कारण ज्यांनी असंख्य आरोपी, 100च्या वरती आरोपी पकडले,
180 टोटल आरोपी होते. त्याच्यानंतर सुद्धा CBIने बाहेर गेले सुद्धा काही आरोपी काय म्हणतात ना आणलेत पकडून, कोर्टापुढे आलेले. त्या एजन्सी का प्रयत्न करत नसतील? या संपूर्ण खटल्यामध्ये 257 लोकांचा जीव गेला होता. ज्या आरोपी होते त्यांनी अनेक ठिकाणी भारताचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान देखील केलं होतं. अशा परिस्थितीत कुठे मनात एक राग आला होता किंवा चीड वाटली होती का की हे असं हे कृत्य केलं ते किती वाईट आणि किती निष्ठुर आरोपी आहेत किंवा निष्ठुर व्यक्ती आहेत? प्रश्नच नाही. ही निष्ठुर कृत्य होती. काय असतं ना, माझ्यापुढे असंख्य प्रकारच्या केसेस चालून गेल्या, खुनाच्या केसेस चालल्या. परंतु खुनाच्या केसमध्ये काही कारण असणं, खून करायला काही कारण असणं, सबळ कारण असणं. आता इथे ह्याच्यामध्ये जे विक्टीम जे होते, जे बॉम्बस्फोटामध्ये काय म्हणतात ना मृत्यू पावले, त्या लोकांनी कोणीच काही वाकडं केलं नव्हतं. त्यांचं आयुष्य गेलं, त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य कदाचित काही लोकांचं काय म्हणतात ना मातीमोल झालं. फक्त आम्ही असं करू शकतो म्हणून अशा गोष्टी करायच्या. सर्व नागरिकांचे जे काही हक्क आहे त्याची पायमल्ली करायची, पायदळी काय म्हणतात ना ते तोडवायचे, हे अथैव योग्य होतं. मुख्य काय होतं की बाबा स्टॉक एक्सचेंज पाडून टाकणं, केवास करणं. पण आपल्या मुंबईच्या जनतेने तर दाखवून ठेवलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट होऊन सुद्धा काही दिवसात मुंबई परत काय म्हणतात ना ताटमानेने उभी राहिली. अफजल गुरु असेल, अजमल कसाब असेल आणि आता याकूब मेमन यांच्या फाशीमुळे ज्यांनी दहशतवादी कृत्य केलेली आहेत भारतामध्ये त्यांना आता फाशी शिक्षा होते. त्यामुळे ज्या दहशतवादी यंत्रणा आहेत किंवा इंडियन मुजाहिदीन असेल किंवा दाऊदसारखे आहे किंवा ISI ज्या छुप्या पद्धतीनं दहशतवाद्यांना सपोर्ट करतात, यांना कुठे जरब बसेल का? किंवा जे दहशतवादी कृत्य करण्याकरता त्यांचं ब्रेन वॉश केलं गेलं त्यांना कुठेतरी आता याकूब मेमनला फाशी झाली किंवा जो अजमल कसाब त्याला फाशी झाली, आपल्याला पण होऊ शकते, असं कुठे जरब बसेल का? जरब तर बसेलच. या गोष्टीने एक स्पष्ट झालं की हे बघा, बालपणापासून किंवा मध्ये त्याचा समजून त्याला पुरा फर्म बनवलेला असतो, पण ते तसे बनलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होणारच नाही असं नाही. जेव्हा त्यांना कळतं की या देशामध्ये काय म्हणतात ना दहशतवादी कारवाया केल्या तर त्याचे परिणाम हे आम्हाला भोगायला लागतील, त्याचा जरूर परिणाम होईल. 22 वर्ष झाली या संपूर्ण प्रकरणाला. 22 वर्षानंतर आता एक निश्चित झालेलं आहे की याकूब मेमनला फाशी मिळणार आहे. लोकांच्या मनात एक चीड आहे किंवा असं वाटतं की त्यांचं असं म्हणणं आहे की एवढा काळ का लागला? कारण जर 22 वर्षापूर्वी झालेले आहेत, काही विक्टिम्स आहेत त्यांचे आम्ही इंटरव्ह्यू केले होते, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लगेच इफेक्ट झाला, आमचं आयुष्य काही लोकांचे चेहरे पूर्ण गेले होते, काही लोकांचे डोळे गेले होते, हात गेले होते, आम्ही रोज मरत होतो आणि यांना 22 वर्ष लागली. हे जे विक्टिम्स आहेत किंवा जे सामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये चीड आहेत, त्याला कसं उत्तर द्यायला पण? हा खटला ना इतक्या मोठ्या प्रमाणावर होता, इतकी मोठी कृत्य होती, त्याच्यात असंख्य कृत्यांचा. साधी फौजदारी जी केस असते, एक मर्डर असतो, त्यात 2 का 4 चार्ज असतात. या केसमध्ये एकंदर 578 चार्जेस होते आणि प्रत्येक चार्जमधले सब चार्जेस 5-5, 10-10 असे होते. तर एवढ्या घटनांचा पुरावा कोर्टापुढे आणणं, त्याची आरोप्यांना संधी देणं, ते तर फायदा घेणारच तो कॉन्टेस्ट करता आला, त्याला वेळ लागणं स्वाभाविक होतं. आता ज्यांना ह्याचे भीषण परिणाम भोगावे लागले त्यांच्या दुःखाबद्दल जरूर काय म्हणतात ना, परंतु बॉम्ब फुटल्यामुळे त्यांना एका दिवसामध्ये काय म्हणतात ना जेवढं नुकसान हे केलं तेवढंच नुकसान काय म्हणतात ना 2 दिवसात कुठलीच क्रिमिनल ट्रायल पुरी होणार नाही. ह्या लोकांचा जो चीड आहे की त्यांना जे नुकसान भोगायला लागलं हे खरं आहे. ...1993 साखळी बॉम्बस्फोट ह्या संपूर्ण घटनेचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा एका व्यक्तीचा विशेष करून उल्लेख होतो, संजय दत्त. संजय दत्तला या संपूर्ण खटल्यामध्ये आपण जवळून पाहिलात. त्याने अनेकदा न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला की वारंवार मला जे दहशतवादी म्हटलं जातं तर ते दहशतवादी म्हणू नये किंवा ज्यावेळी तुम्ही निकाल द्याल त्यावेळी ते सगळं क्लिअर करावं. नेमका तो मुद्दा काय होता की तो संपूर्ण प्रकार काय होता? काय त्याने एकदा कोर्टापुढे सांगितलं
की मी या केसमध्ये गोला गेलेलो आहे, माझ्या मते मी निर्दोषी आहे. परंतु माझा काही जण, त्यांनी काही लोकांची नावं सांगितली, हे माझा कुठेही उल्लेख करताना देशद्रोही म्हणून करतात. त्याने अशी विनंती केली की जेव्हा आपण निकाल कराल, काही तुमचा आपला जो काही कायद्याने जो काही निकाल येईल, त्यावेळेला ही गोष्ट स्पष्ट व्हावी की मी देशद्रोही होतो का नव्हतो. त्यामुळे जेव्हा निकाल झाला त्यावेळेला जेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की हा फक्त आर्म्स ॲक्टमध्ये अवैधरित्या शस्त्र काय म्हणतात ना मिळवण्याबद्दल दोषी आहे, सेक्शन 5 टाडाप्रमाणे सुद्धा काय म्हणतात तो दोषी ठरू शकत नाही, कारण त्याने ते शस्त्र टेररिस्ट कारवाई करण्याकरता प्राप्त केलं होतं असा पुरावा नव्हता. त्यावेळेला मला सांगावं लागलं की पुराव्याच्या छाननीनंतर तू देशद्रोही आहेस हे साबित झालेलं नाही, परंतु तू आर्म्स ॲक्टप्रमाणे दोषी ठरलेला आहेस आणि त्याबद्दल मी योग्य वेळी तुला काय शिक्षा द्यावी त्याबद्दलचं विचार. नक्की, धन्यवाद प्रमोद कोरे सर. तुम्ही तुमचे जे मतं होती आत्तापर्यंत या संपूर्ण 22 वर्ष झाली या संपूर्ण खटलेल्या प्रकरणाला सडेतोड आपण आपलं जे उत्तरं होती मतं होती ती मांडलेली आहेत, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला माझ्यातर्फे शुभेच्छा आणि आपल्या प्रेक्षकांस नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.